दरम्यान तिकडे ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांनी सुद्धा मतदानाचा हक्क आपला बजावलेला आहे। तर ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत। ठाण्याच्या कोपरी इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी आज मतदान केले। ठाण्यामध्ये यंदा नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे असा हा सामना रंगणार आहे, त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असेल। राजन विचारे हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, तर शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आज मतदानाचा बजावलेला आहे। माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे। माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवात सुद्धा ह्याच वस्तीत केलेली आहे आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेलं आहे। आणि यामुळे मी सभागृह नेता असेल, महापौर असेल आणि आता खासदार बनतो आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे। सकाळपासून प्रचंड रांगा लागलेलं मतदानाचा। तर आपण पाहतोय ठाण्यामधल्या लढतीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठाण्यामध्ये महायुतीचा उमेदवार गेले काही दिवस खरं तर निश्चित होत नव्हता। अखेर नरेश म्हस्केंचं नाव समोर आलं आणि शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र त्यांच्या उमेदवारीला खरं तर भाजपकडूनच विरोध होताना दिसतोय। तर गणेश नाईकांसह इतर काही पदाधिकारी त्यांच्या उमेदवारीवरून नाराज होते। मात्र आता ते त्यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर हे सगळं वातावरण आता कसं त्यांच्या समर्थनात होतंय ते